नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहा डायरीज. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हे आहे माझं छोटंसं सुंदर गार्डन. पाऊस छान चालू आहे पण इथे आम्ही वरून ना थोडासा कव्हर अप करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथे पावसाचं पाणी इथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे इथं पाणी टाकण्याची खूप गरज असते झाडांना, म्हणून मी आता इथं पाणी टाकते परत झाडांना. थोडंसं जास्त पाण्याची गरज नाही आहे, नोब ऍडजस्ट करून घेते मी. ज्यावेळेस जास्त पाणी द्यायची गरज नसते तेव्हा मी फक्त झाडांच्या पानांच्या वरती स्प्रे करते, त्यामुळे त्यांच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं. हे मी परवा आणलेलं झाड आहे, तुम्ही माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथून हे मी आणलं होतं. याचा कलर ऑरेंज आणि आतून रेड कलर आहे. आता त्याला कळ्या आहेत पण अजून फूल आलेलं नाही. हे खराब झालेलं फूल आहे जे मी काढून टाकते आता. बाकीच्या कळ्या भरपूर आहेत, त्याच्यामध्ये खूप सगळे फूल आहेत. त्याला खूप सुंदर सुंदर कळ्या आलेल्या आहेत. बघू आता ते जगते की नाही. माझ्यासोबत असं नेहमी होतं की मी नर्सरीतून रोपटं घेऊन येते आणि ते मी घरी आणल्यानंतर जगतच नाही, ते मरून जातं. त्यामुळे मी याला लवकर प्लांटिंग केलेलं नाहीये, कारण असं म्हणतात की त्यांना सुद्धा क्लायमेटेशनसाठी एक 4-5 दिवस आपल्या घरी तसंच ठेवावं. सगळी झाडं हिरवीगार झालेली आहेत माझी, आणि ज्या झाडांना फुलं आलेली नव्हती त्यांचा पहिला सीझन यायला सुरू झालाय. छान फुलं लागले, छोटी छोटीशी, छान वाटते. जागा जास्त नाहीये मला फुलं झाडं लावण्यासाठी, पण जी आहे मी तितक्यातच थोडीशी झाडं लावून घेतलेली आहेत. वातावरण इतकं सुंदर झालंय पावसामुळे. गरमी होती ती पूर्णपणे आता वातावरण थंड झालेलं आहे. मी जास्त शोपीस ठेवलेले नाहीये, जितकं कमी सामान तेवढं मेंटेन करण्यासाठी सोपं जातं, त्यामुळे मी थोडेसे शोपीस ठेवलेले आहेत. मला जास्त गर्दी करायला नाही आवडत, म्हणून मी छोटे छोटेसे शोपीस ठेवलेले आहेत. मी आता बाहेरून सगळे कपडे घेऊन आले. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कपडे व्यवस्थित सुकत नाहीयेत. हाताने धुतलेली कपडे तर 2-2 दिवस सुकत नाहीत. मशीनची कपडे असल्यामुळे 1 दिवसात सुकून जातात. पण तरीही गरमीमध्ये जी उन्हातून आणलेली कपड्यांचा जो एक फील असतो की हा ही गरम झालेत कपडे, छान सुकलेत, आता मी यांना कडक झाल्यानंतर घडी घालून ठेवते, हा जो एक सीन असतो तो पावसाळ्यामध्ये नसतो. पुण्यामध्ये जेव्हाही ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची दिंडी जाते, तेव्हा कितीही मुसळधार पाऊस जरी असला तरी ते 2 दिवस पाऊस अजिबात नसतो. वारकरी जेव्हाही इथे राहतात, वारकऱ्यांना राहण्यासाठी सोय दिली जाते, सोसायट्यांमध्ये जेवण केलं जातं, त्यांना राहण्याची सोय केली जाते, सगळ्या गोष्टी छान केल्या जातात. तर ते 2 दिवस अजिबात पाऊस नसतो. आता जशी दिंडी इथून गेली तसं आता परत पावसाला सुरुवात झालेली आहे. आता इथे माझ्यासाठी एक भाकरी करून घेते. बाकीचा सगळा स्वयंपाक माझा झालाय, माझी फक्त भाकरी करायची राहिली. तुम्हाला कीर्तनाचा आवाज येत असेल, बाहेर टीव्ही चालू आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला कीर्तनाचा आवाज येत असेल. एकच भाकरी करणार आहे मी, बाकी सगळ्यांच्यासाठी मी चपात्या केलेल्या आहेत, फक्त माझ्यापुरतीच भाकरी करायची. इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे, तर तिथे मला संध्याकाळी आरतीला जायची इच्छा होती. आज खूप दिवस झालं मी आरतीला गेलेलीच नाहीये, तर आज बघते, मला जर वेळ मिळाला संध्याकाळी तर 7च्या आरतीला जायची इच्छा आहे माझी, मी जाणार आहे तिथे.
इथे मी माझ्यासाठी एक भाकरी करून घेतली. बाकीचा माझी भाकरी कशी छान टम्म फुगली. वा, वाफ आली हातावरती. भाकरी किती छान फुगली. आता माझी सगळी कामं उरकलेली आहेत आणि मी आता एक 5-10 मिनिटासाठी बसले, कारण सकाळपासून कंटिन्यू मी घरातलं काम आवरतीये. आता जस्ट आवरलं. आता जो अपलोड करायचा व्लॉग आहे तो मी आता एडिट करत बसणार आहे. इन्स्टासाठीचे पण जे व्हिडिओज आहेत तेही मला एडिट करायचे आहेत. अजून व्लॉगिंग वगैरे करणं असं काही माझ्या मनात नव्हतं. मला तितका कॉन्फिडन्सही नाही आणि मला तितकं जमतही नाही. पण प्रयत्न ह्यासाठी करते की घरातून बाहेर पडणं काही कारणामुळे मला जमत नाहीये. तर घरी बसल्या बसल्या काहीतरी करावं अशा माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. व्लॉगिंग हा विषय कमीत कमी 3-4 वर्षापूर्वीपासून माझ्या डोक्यात होता, पण तो कॉन्फिडन्स येत नव्हता. पण आता सध्या विचार केला की जर मी असंच घाबरत राहिले किंवा जर प्रत्येक वेळेस हाच विचार करत राहिले की माझ्यात कॉन्फिडन्स नाहीये, मी कसं बोलू, मी काय करू, चुकलं तर काय होईल, जमते की नाही माहीत नाही, लोकांना आवडेल की नाही माहीत नाही, तर ते कधीच नाही जमणार. तर निदान मी पोस्ट करून बघते की लोकांना आवडते की नाही, ह्यासाठी मी आता ट्राय करायला सुरुवात केली. तर जर आवडत असेल तरीही कमेंट करून सांगा. आवडत नसेल तर काय आवडत नाहीये, काय माझं चुकतंय हेही कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्या कमेंट्सची मी वाट बघते. हा व्लॉग मी इथेच एंड करते. डू लाईक, शेअर, कॉमेंट्स.